आपल्याला कल्पना आहे की पोलीस ठाण्यामध्ये आपण गेल्यानंतर बऱ्याच वेळा आपल्याला असं चित्र दिसतं की इकडे तिकडं जी काही ॲक्सिडेंट झालेली किंवा जप्त केलेली वाहनं पडलेली असतात, मग ती दुचाकी वाहनं असतात किंवा चारचाकी वाहनं असतात आणि ती वर्षानुवर्ष तिथं पडलेली असतात, गंजून जातात, खराब होऊन जातात आणि ते पोलीस ठाण्यामधलं जे चित्र आहे ते फारच असं विचित्र दिसत असतं. येणारे जे तक्रारदार असतात किंवा व्हिजिटर्स असतात त्यांच्यासाठी सुद्धा ते दिलासादायक नसतं. आणि म्हणून आपण एक आता मोहीम सुरू केलेली आहे. ती मोहीम आपली 5 मार्चपासून सुरू झालेली आहे की पोलीस ठाणे स्वच्छ करणं, या अर्थानं की असे जे काही वाहनं पडलेली आहेत त्या वाहनांचा निपटारा करणं. मग यामध्ये काय की काही वाहनं बेवारस असतात, म्हणजे त्याला काही मालकच नाही, किंवा काही वाहनं जी आहेत ही गुन्ह्यामध्ये जप्त झालेली आहेत, तर ही मान्य न्यायालयाच्या परवानगीनं त्यांना परत देणं. तर असा हा पूर्ण ड्राईव्ह जो आहे तर तो आपण 5 मार्चपासून सुरू केला आणि 1 महिन्यात म्हणजे 5 मार्च ते साधारणतः 15 एप्रिलच्या दरम्यान या 1 महिन्यामध्ये 500 दुचाकी वाहनं आणि 125पेक्षा जास्त चारचाकी वाहनं जी आहेत आपण याचा निपटारा केलेला आहे. त्या जे तक्रारदार असतील किंवा जे त्याचे मालक आहेत त्यांच्यापर्यंत त्यांना ती परत वाहनं दिलेली आहेत. हा जो ड्राईव्ह आहे तो आम्ही पुढे असाच चालू ठेवणार आहे, कारण अजून जिल्ह्यामध्ये विविध पोलीस ठाण्यामध्ये अजूनही साधारणतः दुचाकी 1,500पेक्षा जास्त आणि चारचाकी पण वाहनं पडून आहेत. तर आपण मोठ्या प्रमाणावरती याच्यावरती काम करतो आहोत आणि पुढं पण असाच हा ड्राईव्ह चालू आहे.